शहरातील नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी किंवा पर्यटन ठिकाणी मनसोक्त फिरण्यासाठी यापुढे रिक्षा, टॅक्सी किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहण्याची आता गरज नाही। त्यासाठी मोटारसायकल घेऊन आपल्याला कुठेही जाता येणार आहे। परिवहन मंत्र्यांनी नुकतीच रेंट ए बाईक योजनेला मंजुरी दिली असून ही योजना लवकरच सुरू होणार आहे। यामुळे रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होणार असून राज्याच्या तिजोरीमध्येही महसूल जमा होण्यास मदत होणार आहे। केंद्र सरकारने 1997 मध्ये रेंट ए मोटारसायकल धोरण आणलं होतं। हे धोरण सर्व राज्यांमध्ये लागू करण्यात आलं होतं। गोवा, लेह आदी राज्यात पर्यटकांना मोटारसायकल भाड्याने दिलं जात आहे। मात्र राज्यातील वाहतूक विभागानं या संदर्भामध्ये भाडे आणि परवान्यांची छाननी करण्यासाठी कोणतेही नियम तयार केले नव्हते। यामुळे राज्यातील इतर शहरांमध्ये आणि कोकणातील पर्यटन स्थळांवर तसेच वाहतुकीची साधने कमी असलेल्या इतर भागात रेंट ए बाईकच्या नावाखाली कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर भाड्याने मोटारसायकल देण्याचा गोरखधंदा सुरू होता। या अनियंत्रित कारवाईमुळे मार्च 2016 मध्ये तत्कालीन वाहतूक मंत्री दिवाकर रावते यांनी या योजनेला स्थगिती दिली होती। ही योजना स्थगित केली तरी स्थानिक पातळीवर वाहतूक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं भाड्यानं मोटारसायकल देण्याचा व्यवसाय सुरू आहे। यामध्ये व्यावसायिक हे मनमानी पद्धतीनं भाडे आकारत आहेत। बेकायदेशीर गाड्यांवरती कारवाई। रेंट ए बाईक योजना सुरू करण्यासाठी वर्षासाठी 1000 रुपये घेऊन व्यावसायिकांना परवाना हा दिला जाणार आहे। ही योजना चालवण्यासाठी संबंधित व्यावसायिकाकडे किमान 5 मोटारसायकल असणं आवश्यक आहे। ही योजना संबंधित शहराच्या किंवा पर्यटनाच्या परिसरात फिरवण्यासाठी भाड्याने मोटारसायकल मिळणार आहे। त्यानुसार याचं भाडं लवकरच परिवहन आयुक्तांकडून ठरवलं जाणार आहे। या योजनेवरील स्थगिती उठवल्यानंतर आता बेकायदेशीर मोटारसायकल भाड्याने देणाऱ्यांवरती थेट कारवाई करण्याचे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले। विशेष म्हणजे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रेंट ए बाईकच्या नावाखाली अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे।